नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 60. एक चिंतन संकलन भाग 60. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणतीही गोष्ट सवयीनीच साध्य होते. कोणतीही गोष्ट सवयीनीच साध्य होते. मी देह आहे किंवा मी देह नाही, दोन्ही ह्या देहबुद्धीच आहेत. कारण केंद्रस्थानी देहच आहे. इथे ऐकलेले कळले असे जर वाटत असेल तर तुम्ही काय आहात असे विचारत असाल तर कुणाचेही शरीर असो ते पंचमहाभूतांचेच आहे हे जर तुम्हाला मनापासून कळले तर निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुझी सुखदुःखे संपलीच समज. तुझी सुखदुःखे संपलीच समज. ज्याच्यावर सुखदुःखाचा अनुभव येतो किंवा ज्याचेमुळे ही सुखदुःखे कळतात त्याला आधार हा कळतेपणाचाच आहे. या असलेपणाचा कधीच लय होत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही अनुभवाचा हा उदयास्त असतो. या सर्व अनुभवांना भासविणाऱ्या अंतर्यामीच्या सूक्ष्म जाणीवेलाच असलेपणा असे म्हणतात. येणाऱ्या जाणाऱ्या अनुभवांच्या आधी जे स्थिरत्वाने आहे, येणाऱ्या जाणाऱ्या अनुभवाच्या आधी जे स्थिरत्वाने आहे तेच आपण म्हणूनच श्री सिद्धेश्वर महाराज म्हणतात की एक अशी वस्तू आहे की जिला आहे पण म्हणता येत नाही, कारण ती मुळात आहेच. तिला अजून आहे म्हणणे हे निरर्थक आहे. पण नाही असेही म्हणण्याची काय सोय नाही. कारण नाही म्हणणे हे आहे म्हणण्यासारखेच आहे. कारण आहे मुळेच नाही म्हणणे शक्य झाले आहे. आपण एकदा माणूसच आहे हे ठरवल्यावर पुन्हा पुन्हा मी माणूस असे म्हणावे लागत नाही, असे करावे लागत नाही. त्याप्रमाणे हे समजा. बरे असो, जेवढे दिसते भासते ते सर्व एकच एक आहे. जेवढे दिसते भासते ते सर्व एकच एक आहे. जसे सर्व सुवर्णाच्या वेगवेगळ्या आकाराच्या दागिन्यात एकच एक सुवर्ण असते, त्याप्रमाणे त्या सुवर्णाप्रमाणेच जे एकच एक आहे त्याला चैतन्य म्हणतात. केळींच्या झाडात जसे खालून शेवटपर्यंत पाणीच पाणी आहे, तसे सर्व चैतन्य भरलेले आहे. घरे-दारे वस्तुतः फक्त माती. त्यात राहणाऱ्यांचीही मातीच होणार. सर्व मातीच माती आहे. तसे हे सर्वत्र मातीसारखे सर्वव्यापी चैतन्य रूप आहे. रंगाने अनंत चित्रे काढली तरी चित्र म्हणजे रंगाशिवाय दुसरे तिसरे काहीच नाही. हे केवळ मानणे नाही, कारण हे चक्क कळणे आहे. इथे पूर्ण स्पष्टता आहे. कळणे हे मानण्यापूर्वीचे आहे. त्यांच्याचमुळे मानणे हे कळू शकते. केवळ असणेपणा असलेल्या चैतन्य रूप असलेला जे आहे ते भ्रमाने मी कुणी अमुक तमुक अशी वेगळी स्वतंत्र व्यक्ती आहे असे समजून जेव्हा ते वागू लागते, यालाच गमतीने सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात,
उंदरावर गणपती बसण्याऐवजी गणपतीवरच उंदीर बसला आहे. गणपतीवरच उंदीर बसला आहे. म्हणजे केवळ असणेपणा जिथे आहे असे चैतन्यरूप असलेले जे आहे ते, याला भ्रमाने कुणी अमुक तमुक स्वतंत्र अशी वेगळी वस्तू असे जेव्हा समजते आणि त्याप्रमाणे वागू लागते, तेव्हाच गमतीने श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, उंदरावर गणपती बसण्याऐवजी गणपतीवरच उंदीर बसला आहे. असो. तात्पर्य, कायाबुद्धी ही एक सवय आहे, पण एकदा हे कळले अगदी मनापासून तर ती सवय सुटलीच समजा, पण ती मनापासून कळायला हवी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, ते तू आहेस हे माझ्या गुरुचे एवढेच वचन मी लक्षात ठेवले. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, ते तू आहेस हे माझ्या गुरूंचे एवढेच वचन मी लक्षात ठेवले. नंतर माझा आणि त्यांचा असा काही विशेष संबंध आला नाही. पण ते तू आहेस हा एक अग्नी आहे. हा अग्नी आपल्या अन्न रसावरच पोसला जातो. त्याचे इंधन म्हणजे अन्नरसच. जेव्हा पेटत्या उदबत्तीचा अग्नी त्या उदबत्तीला चिटकलेल्या मसाल्यावर अवलंबून असतो, मसाला संपला की उदबत्ती विझते. म्हणून काय अग्नीचे अस्तित्व संपते की काय? तो विझला म्हणजे काय झाले? तो नाही असे थोडेच झाले. हे सर्व समजले की याचा ज्ञाता हा उन्मनी अवस्थेत जातो. उन्मनी अवस्था म्हणजे झोपही नाही किंवा नीट जागही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्यातच शांत होत नाही, तोपर्यंत या अशा उन्मनी दशेचा अनुभव येणार नाही. हा अनुभव निर्वात ठिकाणच्या एखाद्या निवांतपणे जळणाऱ्या दिव्यांच्या ज्योतीप्रमाणे असतो. दरवाजा उघडला की अंधाऱ्या खोलीत प्रकाशच प्रकाश आला असे समजा. शेकडो वर्षापूर्वीचा एखाद्या काळ्याकुट्ट गुहेतील अंधार एक क्षुद्र अंगारडबी, एक शुद्ध आगपेटी उजळताच पार मुळापासून क्षणात नाहीसा होतो. तसे हे सारे क्षणात घडते. त्याविषयी काही खटाटोप करावा लागत नाही. इथे प्रयत्न काहीही चालत नाही. जे जसेच्या तसे आहे याच्याकरता पण तुम्हाला तसेच व्हावे लागेल. आता जे त्याच्याकरता तुम्हाला पण तसेच असावे लागेल, व्हावे लागेल. आता आपल्याला जे स्फुरण ते आपले वैयक्तिक असे नाही, ते केवळ म्हणजे केवळ स्फुरण आहे, कुणाचे नाही, माझे तुझे असेही नाही. हे जे स्फुरण आहे ते प्रत्येक प्राणीमात्रात, किडामुंगीत, वनस्पतीत आहेच. कशात ठळकपणे तर कशात अस्पष्ट, कशात ठिणगीप्रमाणे प्रज्वलित, कशात कोमट पाण्याप्रमाणे, कधी थंडगार, कधी थोडे थोडे गरम. पण श्री निसर्गदत्त महाराज इत्यादींच्या ठिकाणी एखाद्या समुद्रकाठावरील लाईट हाऊस सारखे असो, प्रत्येक प्राणीमात्रात ही ज्योत सतत तेवत असते. पाण्याच्या भोवऱ्यात सापडलेला मनुष्य नाकातोंडात पाणी जाऊन बहुधा तळाशी जाऊन मृत्यू पावतो, पण एखादा पटाईत पोहणारा त्याच भोवऱ्याच्या ऊर्ध्वगतीचा उपयोग मोठ्या कुशलतेने करून भोवऱ्याच्या कक्षेच्या बाहेर विनासायस काही प्रतिकार न करता पृष्ठभागावर येतो. अमुक तमुकच्या म्हणजे देहमनाच्या भोवऱ्यात अडकलेल्यांनी भोवऱ्याच्या ऊर्ध्वगतीचा उपयोग घेऊन भोवऱ्याच्या बाहेर विनाश्रम सहज पृष्ठभागावर येण्याकरता पटाईत व्हा. आपण देह आहोत, मन आहोत अशी जी चिटकलेली समजूत आहे ती आपली खरी ओळख होऊ देऊ नका. ती आपली खरी ओळख होऊ देऊ नका. असलेपणाच्या रूपात असलेल्या ठिणगीला अस्पष्ट करत राहते ती ओळख.
श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मूळ शुद्ध सत्वामधला एक कण. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मूळ शुद्ध सत्व मधला एक कण असा असतो की त्याला आपणच असल्याची जाणीव येते किंवा अशा प्रकारचे स्मरण होते. हे अतिशय महत्वाचे आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मूळ शुद्ध सत्व मधला एक कण असा असतो की त्याला आपणच असल्याची जाणीव येते किंवा अशा प्रकारचे स्फुरण होते. ही कणभर आपणच असलेपणाची जाणीव विश्वा एवढी फाकते. ती वाढ स्वतःहूनच अधिक वाढत राहते. हे सर्व लक्षात आले की स्वतःहून वाढत असलेले स्फुरण माझ्या ठिकाणी पण ते आहे, पण ते माझे नाही. मगच मनाचे मन पण विरून ते उन्मन होते. मन ज्या क्षणी विरते नेमके त्याच क्षणी ते उन्मन पण होते. दोघात काही टाइम गॅप नाही. दोन्ही एकाच क्षणात घडतात. जे जाणल्याने मूर्ख सुद्धा आत्मज्ञानी होऊ शकतील असे हे ज्ञान आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे जे ज्ञान आहे, जे जाणल्याने मूर्ख सुद्धा आत्मज्ञानी होऊ शकतील असे हे ज्ञान आहे. कारण आता त्याला त्या शुद्ध सत्वातील त्या कणाचे ज्ञान झाले आहे. तुम्हाला आपण आहो असे जे वाटते ते नेहमीच प्रियकर असते. तुम्हाला आपण आहो असे जे वाटते ते नेहमीच प्रियकर असते. म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटूच शकत नाही. म्हणूनच ते प्रियकर असो. याच शुद्ध सत्वातील या कणाला शास्त्रात महत्तत्व असे म्हणतात. याच शुद्ध सत्वातील या कणाला शास्त्रात महत्तत्व म्हणतात. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज, सृष्टी बघायला खरी आहे पण असायला ती खरी नाही. ते केवळ स्फुरण आहे. असे स्फुरण की ज्या स्फुरणाला असेही वाटत नाही की आपण स्फुरत आहो म्हणून. आपल्याच ठिकाणी तेच स्फुरण त्याच प्रकारचे आहे व आपण ते स्फुरण वैयक्तिक स्वरूपाचे समजतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मिथ्यातील सत्य आहे पण सत्यातील सत्य नव्हे. हे कळले की संसार भयावह न वाटता तो मित्रवत वाटेल, सेवक वाटेल. स्वतःच्या आपण असल्याच्या आपणच असलेल्या वृत्ताचा बिनचूक अर्थ लागल्याशिवाय निवांतपणा म्हणून जो असतो तो कधीही मिळणार नाही. मोकळे वाटणार नाही. एक महत्वाची गोष्ट श्री निसर्गदत्त महाराज सांगतात, सध्या तुमचे सुरू असलेले आयुष्य हे बालपणापासून सुरू होते. ते पण समजा आजही तसेच चालू आहे. म्हणजे बालपणच तुमचे सतत चालू आहे असे समजा. कारण आपण आहो हे ज्ञान बालपणीच आले. त्यावेळी त्याला अमुक तमुक चिटकलेले नव्हते. म्हणून तेच बालपण चालू आहे असे तुम्ही आजही समजा. बाळपणाचीच आपण आजही आहोत ही जाणीव सतत जाणवत राहा. हेच लक्षात ठेवा. ही जाणीव क्षणाक्षणाला नित्य नवीन अशी आहे. ती कधीही शिळी होत नाही. ती कधीही हंगामी नाही. ती कधीही जुनी होत नाही. मग इकडे आपले वय कितीही वाढो, तिच्यावर काही परिणामच होणार नाही. ती अगदी कोरी करकरीतच राहील. ध्यान करणे म्हणजे बालपणीच्या असलेल्या केवळ शुद्ध अशा आपण आहो या जाणीवेला चिटकून राहणे होय. ध्यान करणे म्हणजे बालपणीच्या असलेल्या केवळ शुद्ध अशा आपण आहो अशा जाणीवेला चिटकून राहणे होय. यामुळे तुम्ही 100% वर्तमानात राहू शकता. वर्तमानात राहता आले नाही तर तुमच्यात चिंता येऊन तुमचा छळ करेल. त्या सगळ्या चिंता तुम्हाला खाऊन टाकतील. म्हणून जागे व्हा. हे तुमचे आपणच असल्याचे ज्ञान कधीच मरत नाही. तुम्ही नसला म्हणजे तुमच्या नंतर ते इतरांमध्ये
मनुष्य प्राण्यामध्ये, किडा मुंगीमध्ये वगैरे ते आहेच. किडा मुंगीमध्ये अस्पष्ट, मनुष्य प्राण्यात जरा स्पष्ट आणि ज्ञानी माणसात अतिस्पष्ट रूपाने ते आपण असल्याचे ज्ञान आहेच. यालाच निसर्गदत्त महाराज म्हणतात, ते जिथे उद्भवले तिथेच मावळलेल्या स्वरूपात पण आहे. ते जिथे उद्भवले तेथेच मावळलेल्या स्वरूपात पण आहे. ते कुठेच जात येत नाही, म्हणून ते तू आहेस. या एकाच गुरुवचनावर प्रयोग करा, म्हणजे आतील गुरु प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मग बाहेरील मनुष्यवेशधारी गुरुचे महत्व केवळ मनापासून आभारी आहे अशा भावात परिवर्तित होईल व त्यांनी लाख लाख त्यांना धन्यवाद आपण द्यावे असे वाटतील की त्यांनी तुमची पालण्यामुळे सर्व शोधून ते तू आहेस अशा स्वरूपावस्थेत तुम्हाला स्थापन केले म्हणून. नमस्कार.